नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मिशन आरंभ इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन मार्गदर्शन या सत्रामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण विषय इंग्रजी बघत आहोत आणि इंग्रजी विषयामध्ये ज्या पंचायत समिती राहुरी शिक्षण विभाग यांच्या वतीने आजच्या या 6व्या पुष्पामध्ये मी गीताराम पवार, उपाध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव फुंगी, आपणा सर्वांचं स्वागत करतो. आजच्या ऑनलाईन तासिकेचा जो विषय आहे हा विषय थोडासा विद्यार्थी मित्रांच्या दृष्टीने अपरिचित आहे. अपरिचित म्हणजे असा की त्या संबंधीच्या गोष्टी कदाचित आपण कधी बघितलेल्या नाहीत. काही मुलांनी बघितलेल्या असतील, बट मेनी ऑफ यू may be possible that they haven't seen what are the things in the chapter, in our today's chapter. So I am going to start. Its content is email. Email stands for electronic mail. This is electronic mail system. This is mail sending process, but it's not using post or letters or couriers, any others. This is electronically sending message to the person whom do you want to message. मग कसं असते ईमेल म्हणजे, तर त्याचा एक फॉर्मॅट आपण बघणार आहोत. मग ईमेल मध्ये ज्या प्रमुख गोष्टी असतात त्या प्रमुख घटक, त्यांचे अर्थ आणि त्यांचा काय उपयोग आहे हे आपल्याला बघायचं. तत्पूर्वी आपल्या स्क्रीनवरती एक इमेज आपल्याला दिसते. मग ही जी इमेज आहे ही आपल्याला बघायची आहे. मग काय आहे ही इमेज, तर ही आपण बघूया. पार्ट्स ऑफ एन ईमेल. व्हॉट आर दी पार्ट्स ऑफ एन ईमेल. कोणकोणते पार्ट्स आहेत ईमेलचे ते आपल्याला बघायचे. तर तुम्हाला थोडंसं स्पष्ट दिसावं म्हणून याला थोडं झूम करतो मी. दिसतंय कॅमेरा? ओके. ओके, ठीक आहे. नाउ वी आर कमिंग टू नो दॅट व्हॉट आर दी contents of email. First of all, here comes the subject line. इथे तुम्ही जो सब्जेक्ट टाकणारा जो विषय आहे, what is your subject, here comes the subject line. Again, then this is recipient, means to whom you want to send message. The name of recipient is here. ज्यांना आपल्याला हा ईमेल पाठवायचा आहे त्यांचं नाव त्यामध्ये आहे. तर इथे आहे बघा, sakshi@mailmodo.com. मग या मेलचा एक फॉर्मॅट असतो. सपोज माय नेम गीताराम पवार. मग प्रत्येकाचा असं काहीतरी अंक, काही इनिशियल्स असं टाईप करून तो मेल तयार केला जातो. मेलसाठी आपला मेल अकाउंट असणं गरजेचं आहे. मेल अकाउंट नंतर आपला मेल आयडी असणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या कंपनी ज्या असतात त्या मेल प्रोव्हाइड करतात. फॉर एक्झाम्पल याहू असेल, जीमेल असेल, रेडिफ मेल असेल, अशा वेगवेगळ्या ज्या कंपनीज असतात त्या कंपनीज तुम्हाला मेल आयडी प्रोव्हाइड करतात. आणि त्यानंतर मग तुमचा मेल आयडी नुसार जो रेसिपियंट आहे, द पर्सन whom do you want to send message is given here. This is to. याचं नाव दिले बघा, टू. म्हणजे आपण कोणाला मेसेज पाठवतोय त्याचं आहे टू. Then CC, capital C and small c also given under T, under 2. CC stands for carbon copy. हा शब्द लक्षात ठेवा, कार्बन कॉपी. CC stands for कार्बन कॉपी. म्हणजे आपण जो मेसेज पाठवलाय त्या मेसेजला किंवा आपण ज्यांना रेसिपियंट केले पुन्हा आपल्याला त्यांनाच डबल कॉपी पाठवायची असेल तर CC कार्बन कॉपी आहे. इथे BCC हा एक शॉर्ट फॉर्म आलेला आहे. व्हॉट इज मीन बाय BCC? BCC मीन्स ब्लाइंड कार्बन कॉपी. BCC चा अर्थ होतो ब्लाइंड कार्बन कॉपी. म्हणजे या कार्बन कॉपी ही सुद्धा अगदी पुढची कार्बन कॉपी, दॅट इज ब्लाइंड कार्बन कॉपी.
मग these are some notifications or these are some short forms, abbreviations you want to think in your mind, तुमच्या लक्षात ठेवले पाहिजेत. फर्स्ट टू म्हणजे कुणाला, CC कार्बन कॉपी, BCC ब्लाइंड कार्बन कॉपी. आता हा झाला पत्ता, ज्यांना आपण पत्ता पाठवतो, ज्यांना आपल्याला मेल पाठवायचा त्याचा पाठवणाऱ्याला, ज्या कोणाला पाठवायचा आहे त्या पाठवणाऱ्याचा पत्ता. सपोज मला पत्र पाठवायचं आहे एखाद्याला, माझा मित्र आहे तो मध्य प्रदेशला राहतोय, मग त्या मध्य प्रदेशच्या मित्राला मी पत्र पाठवताना मित्राचं नाव, त्याचा घराचा क्रमांक, त्याची गल्ली, त्याचा रस्ता, तो कोणत्या चौकात राहतो, नंतर मग त्याचं तालुका म्हणजे त्याची प्लेस, नंतर तालुका, डिस्ट्रिक्ट आणि नंतर स्टेट आणि शेवटी पिन कोड, एवढं सगळं टाकतो म्हणजे तो पत्रा म्हणजे ते जे आपण पाठवलेलं पत्र आहे ते त्या पत्त्यावरती पोहोचतं. अगदी त्याच पद्धतीने व्हेरी सिमिलर इन ईमेल यू हॅव टू बी द correct email address. If your email address is wrong, then you cannot send mail to that responsible or related person. Again, here comes the subject line. Subject line means what? About what you want to send email. For example, I am doing right here some work or giving you the lectures. After completion my lectures, if I want to report my lecture to the honorable CEO of our GP, then I have to mention here the subject line regarding scholarship online lectures. म्हणजे मला सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय साहेबांना जर काही मेल टाकायचा असेल तर मी इथे काय टाकणार, रिगार्डिंग ऑनलाईन स्कॉलरशिप लेक्चर्स या संबंधी असेल, किंवा परीक्षेसंबंधी असेल तर मी टाकणार रिगार्डिंग एक्झामिनेशन्स. सब्जेक्ट त्याचा जो मुख्य सब्जेक्ट आहे तो तिथे टाकणार. नंतर काय येणार, हे देअर सॅल्युटेशन स्टँड्स फॉर, आपण कोणाला पत्र पाठवत असताना समजा आई वडिलांना पाठवतो तीर्थरूप, आई वडिलांच्या समवयस्क इतर कोणी असतील तीर्थस्वरूप, तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवत असाल तर आपण म्हणतो प्रिय, तुमच्या शिक्षकांना पाठवत असाल तर आपण तिथे शिक्षकांसाठी जे नोटिफिकेशन्स असतात किंवा जे आपण मराठीमध्ये वापरतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला इथे पाठवायचं आहे. हे डिअर सॅल्युटेशन. देन हिअर कम्स द बॉडी ऑफ द ईमेल और द मेन मेसेज यू वॉन्ट द रेसिपियंट टू रीड, दॅट इज ईमेल बॉडी. मग ही जी ईमेल बॉडी आहे या बॉडीमध्ये हा मेसेज तुम्हाला, इथे तुमचं मुख्य गोष्ट आहे, जी मुख्य गोष्ट म्हणजे तुम्हाला यामध्ये काय डाटा तुम्हाला पाठवायचा आहे. सपोज आता मला माझ्या स्कॉलरशिप संबंधीचं लेक्चर्स पाठवायचं आहे, मग मी काय लिहील तिथे, ऑनरेबल सर्स, I have completed all my 6 lectures regarding Mission Aram Standard 8 scholarship exam, and that is very enthusiastic and very happy to cooperate or to communicate with the students, with the parents, with the teachers, and all my team members have helped me a lot in all these functions. That's why I say thank you to all of them, to all students, and I say thank you to you also to give me opportunity, nice opportunity like this. मग म्हणजे ही माझी मुख्य बॉडी, म्हणजे ह्या मेलची मुख्य बॉडी. थँक्स क्लोजिंग आहे, इथे मला संपवायचे म्हणून मी थँक्स म्हटले. मग साक्षी, मग ही साक्षी आहे कंटेंट रायटर ऍट मेल मोडो सिग्नेचर, म्हणजे मी हे कोणाकडून पाठवले तर मग हे या माझं नाव टाकेल इथे, इथं मी सिग्नेचर. खाली बघा अटॅचमेंट नावाचा एक प्रकार आहे, अटॅचमेंट ईमेल पार्ट्स. व्हॉट इज मीन बाय अटॅचमेंट्स? अटॅचमेंट मीन्स व्हॉट, मला या फाईलमध्ये काही जोडून पाठवायचं. मग व्हॉट इज दॅट? सपोज आय हॅव टू सेंड सम इमेज रिगार्डिंग टू दिस व्हिडिओ रूम. या व्हिडिओ रूमचा एखादा इमेज असेल किंवा एखादा व्हिडिओ असेल किंवा एखादी टाईप केलेली फाईल असेल, पीडीएफ असेल, एक्सेल असेल, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, व्हॉट एव्हर इट मे बी. देन आय हॅव टू सेंड इट इन अटॅचमेंट. मग या अटॅचमेंट करण्यासाठी इथे ऑप्शन्स दिलेले आहेत बघा, हा एक ऑप्शन आहे, हा अटॅचमेंटचा ऑप्शन आहे. अँड फायनली द बटन इज गिव्हन ऍट द लास्ट, दॅट इज सेंड. माझा सगळा मेल तयार झाला की मी काय करणार आहे, त्याला सेंड करून देणार. ही झाली आपली याची बॉडी, म्हणजे हे झालं आपलं या संबंधीची ही बॉडी झाली. मग आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे येऊयात.
मग आता ईमेलच्या प्रमुख घटकांचे अर्थ आणि उपयोग मी तुम्हाला थोडं सांगितलेच आहे. पुन्हा हायलाइट करण्यासाठी किंवा तुमच्या लक्षात येण्यासाठी म्हणून मी त्यांना हायलाइट करतोय किंवा वाचून दाखवतोय तुमच्यासाठी. मग काय आहे ते ईमेलच्या प्रमुख घटकांचे अर्थ आणि उपयोग. व्हॉट आर द मेन कंटेंट्स ऑफ ईमेल, देअर मीनिंग्स and their uses. What are the uses? First, sender from प्रेक्षक. सेंडर म्हणजे प्रेक्षक, जो पाठवणार आहे तो, ज्यांच्याकडून मेल चाललाय, दॅट इज प्रेक्षक. ईमेल कोणाकडून पाठवला गेला आहे हे दर्शवते. हु इज द सेंडर? सेंडर मीन्स द पर्सन हु इज सेंडिंग ईमेल. हे आधी वाचकाला विश्वास आणि ओळख पटवण्यासाठी महत्वाचे असते. बिकॉज बघा, आत्ताचं जे युग आहे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. डेफिनेटली या युगामध्ये प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. एक असते ज्ञानाची तर दुसरी असते नुकसानीची. मग ही दुसरी बाजू कोणती आहे? तुमचा जर मेल अकाउंट तुम्ही तुमच्या वडिलांचा, आईचा किंवा तुमच्या काका काकी कोण असतील जर तुम्ही त्यांचा मेल आयडी उघडला तर त्या मेल आयडी मध्ये कामाच्या मेल व्यतिरिक्त खूप सारे मेल्स येतात आणि मग ते मेल्स असतात, दीज आर दी फेक मेल्स. फेक मेल्स म्हणजे काय? असे काही मेल्स असतात त्याच्यावरती एखादी लिंक असते, त्याच्यावर आपण क्लिक केलं की आपल्याला सांगतात हे ऍप डाउनलोड करा, नंतर मग पुढे जा, त्या ऍपमध्ये तुमची बँक डिटेल्स भरा, तुम्हाला एक ओटीपी येईल, तेवढा ओटीपी सांगा, आणि मग ते आपण पुढे 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 जात राहतो आणि एक वेळ अशी येते की आपल्या खात्यातून पैसे उडवले जातात. म्हणजे तुमचा मोबाईल हॅक केला जातो आणि हॅक करून नंतर ते जे हॅकर्स असतात ते मोबाईल तुमचा ऑपरेट करतात आणि तुमच्या अकाउंटमधून काही रक्कम उडवतात. असे खूप सारे प्रसंग अलीकडे तुम्हाला ऐकायला भेटतील. मग ही ओळख पटावी. द पर्सन हु इज सेंडिंग मी दॅट मेल, दॅट इज इम्पॉर्टंट. दॅट्स वाय आय हॅव टू नो हु इज ही. दॅट्स वाय ओळख पटवण्यासाठी सेंडर जो असतो तो महत्वाचा असतो. नेक्स्ट, रेसिपियंट. व्हॉट इज मीन बाय रेसिपियंट? रेसिपियंट म्हणजे टू सीसी और बीसीसी. मग असे आपण बघितलं होतं. सीसी कार्बन कॉपी, बीसीसी ब्लाइंड कार्बन कॉपी. टू आपण कुणाला पाठवतोय मेल, त्याचं नोटिफिकेशन आहे, त्याचं नाव आहे, अँड दॅट इज इम्पॉर्टंट. दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट इन मेल. टू हुम यू आर सेंडिंग मेल इज कन्फर्म और इट्स कन्सिडर्ड टू बी द रेसिपियंट. देन टू म्हणजे मुख्य प्राप्तकर्ता, ज्याला आपल्याला मुख्य पाठवायची तो मुख्य प्राप्तकर्ता. सीसी कार्बन कॉपी, इतर लोकांना मेलची प्रत पाठवा. मग इतर कोणाला पाठवायचे? बीसीसी ब्लाइंड कार्बन कॉपी, इतरांना मेल पाठवताना त्यांचे पत्ते गुप्त ठेवता येतात. आता ही ब्लाइंड आहे. ब्लाइंड म्हणजे लपलेली. याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल, आता मी तुम्हाला सांगितलं की इफ आय वॉन्ट टू सेल मेल रिगार्डिंग टू दिस ऑनलाईन एक्झाम, आय विल सेंड मेल टू ऑनरेबल सीईओ. मग सीईओ साहेबांचा जर मेल आयडी असेल तर समजा सीईओ अहिल्यानगर असा मेल असेल. आता हा खरा आहे खोटा आहे फक्त तुमच्या माहितीसाठी. @gmail.com हा झाला साहेबांचा मेल. साहेब कोण झाले? हे झाले टू. मेन टू म्हणजे यांना मला मुख्य पाठवायचे. दिस इज मेल. सीसी कार्बन कॉपी. I have to send this carbon copy to honorable एज्युकेशनल ऑफिसर प्रायमरी. मग त्यांचा मी इथे मेल टाकेल की एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी. काय असेल तो मेल @gmail.com. काय असेल जीमेल रेडिट मेल काय असेल तो मेल मी टाकेल आणि तो टाईप करेल ऑनरेबल एज्युकेशन ऑफिसर ZP अहिल्यानगर @gmail.com. दिस इज सीसी. CC stands for carbon copy. I am sending main email to honorable CEO, then CC to education officer, BCC blind carbon copy. Blind carbon copy ही अशी कॉपी आहे की जी कॉपी मला माझ्या BEO ना पाठवावी लागेल. मग ती मी BEO ना पाठवेल, परंतु ही यांना दिसणार नाही. ती मला माहिती आहे की मी BEO राहुरी काय असेल तो gmail.com, त्यांचा काय पत्ता असेल तो मी टाकेल. मग ब्लाइंड कार्बन कॉपी फॉर BEO, CC कार्बन कॉपी टू एज्युकेशन ऑफिसर, अँड टू मीन्स मेन रेसिपियंट दॅट इज CEO अहिल्यानगर @gmail.com. हा त्यांचा मेल आयडी असेल.
तर या 3 गोष्टी या रेसिपियंट मध्ये किंवा मेल मध्ये आपल्याला लक्षात यायला हव्या. दॅट्स वाय मग हे लक्षात आले 2 CC आणि BC. अगेन नंबर 3 सब्जेक्ट लाईन. मग अशी आपण सांगितलं होतं की व्हॉट इज सब्जेक्ट लाईन, विषयाची ओळख आहे. ईमेलचे सारांश वाचक हे पाहून मेल उघडेल की नाही हे ठरतो. मेल उघडेल की नाही हे ठरतो म्हणजे काय, सपोज आय सेंड मेसेज टू माय फ्रेंड अँड ही just seeing the mails that what are the mails, he's just browsing. आणि मग कंपनीचे मेसेज असतात, वेगवेगळ्या फेक्स मेल्स असतात. मग त्या मेल्स मध्ये मला समजा माझ्या एखाद्या मित्राचा मेल वाचायला मिळाला की सचिन गायकवाड सेंड यू द मेल. मग सचिन गायकवाड महत्वाचा आहे, विषय सचिन गायकवाड सरांनी मला विषयामध्ये टाईप करून पाठवलं, दिस इज रिगार्डिंग युअर रजिस्ट्रेशन ऑफ इस्रो एक्झाम. रजिस्ट्रेशन ऑफ इस्रो एक्झाम महत्वाचं आहे. देन ओनली आय क्लिक ऑन दॅट मेल. मग मी काय करेल, त्या मेलवरती क्लिक करेल. त्या मेलवर क्लिक केलं की मला समजेल की हा मेल महत्वाचा आहे. वाय? बिकॉज आय रीड द सब्जेक्ट अँड दॅट सब्जेक्ट शोज मी दॅट दिस मेसेज इज इम्पॉर्टंट. पुढे पुढे काय आहे बघा, प्री हेडर. प्री हेडर काय सांगतो, विषय ओळीखाली दिसणारा थोडक्यात टीझर मजकूर उघडण्याचे आकर्षण वाढवतो. मग सचिन सरांनी मला काय पाठवलंय, रजिस्ट्रेशन. सचिन सरांनी मला पाठवलं रजिस्ट्रेशन, त्याच्या खाली प्री हेडर, रजिस्ट्रेशनच्या खाली मेन सब्जेक्टच्या खाली काय पाठवले, टीझर अकाउंट आहे, टीझर वर्ड्स आहे. काय सांगितले त्यांनी, रजिस्ट्रेशन लिंक. त्याच्या खाली काय पाठवलंय, रजिस्ट्रेशन लिंक. मग ती लिंक उघडण्यासाठी मला प्री हेडर बघावं लागेल. त्यानंतर सॅल्युटेशन, संबोधन. मग सचिन सर मला पाठवतील, डिअर गीताराम सर, हाय गीताराम सर किंवा डिअर गीताराम सर. त्यांना जो कोणी पाठवायचं असेल, ज्यांना जे काही पाठवायचे ते मला पाठवतील नोटिफिकेशन, त्यांचं सॅल्युटेशन. त्याने काय होते, प्रारंभिक अभिवादन त्याला आपण म्हणू. आपण ज्यांना मेल पाठवतोय त्यांना मेल पाठवणाऱ्याचं ते प्रारंभिक अभिवादन आहे. संवादाचा सुरुवातीचा टोन सेट करते. संवादाचा टोन सेट करते म्हणजे काय करते बघा. सपोज व्हॉट इज मीन बाय टोन सेटिंग. टोन सेटिंग मीन्स इफ my friend is angry on me, he just write, Taram, you haven't completed your work, that's why I am sending this mail. I want reply immediately as soon as you receive the mail. म्हणजे त्यांनी मला काहीतरी काम सांगितलंय आणि मग ते मला सांगणार गीताराम. बट इफ यू वॉन्ट टू रिक्वेस्ट, ही वॉन्ट टू रिक्वेस्ट मी, डिअर गीताराम सर. मग ते मला काय टाकतील, डिअर गीताराम सर, I want to arrange a journey to Switzerland and I want your help for booking air tickets or whatever may be. Then this is tone setting. This is tone setting. Email body. मग काय आहे, ईमेलचा मुख्य संदेश, तथ्य, विचार, विचारणा, माहिती इत्यादी हे सगळं पाठवणाऱ्याचा मुख्य भाग असतो. मगाशी आपण बघितलं होतं की ईमेल बॉडी 2 झालं, CC, BCC, सॅल्युटेशन. Then comes mail's main subject or main body. What is your message? You have to write in that email body. त्या email body मध्ये तुम्हाला लिहावं लागेल की तुम्हाला काय पाठवायचंय. मग तो email बॉडीचा विषय आला. पुढे काय, कॉल टू ऍक्शन, CTA. याच्यावरती एक शॉर्ट फॉर्मवर प्रश्न येऊ शकतो. व्हॉट इज मीन बाय CTA अँड ऑप्शन्स दिले जातील. CTA मग पुन्हा आपण कन्फ्युज होऊ. CTA कॉल्स टू ऍक्शन, कार्याची मागणी. काय करायला सांगितलं बघा, पुढची क्रिया काय हवी आहे ते स्पष्ट करणारं बटन किंवा लिंक, जसे की रीड मोर, रिप्लाय, जॉईन नाऊ. आपण व्हॉट्सअपला एखादा लांब लचक संदेश बघितला, त्या संदेशाच्या खाली तो संदेश त्या स्क्रीन मध्ये बसत नाही, खाली येतं रीड मोड. आपण क्लिक केलं पुन्हा उघडतं, परत रीड मोड, पुन्हा उघडलं जातं, पुढचा मेसेज उघडतो, रीड मोड. दॅट इज इम्पॉर्टंट. CTA कॉल टू ऍक्शन. काही ठिकाणी असतं रिप्लाय. सपोज बॉडी मेसेज बॉडी इज लिटल बिट स्मॉल, देन at the end the tab of reply is given. That reply means if my friend send me mail, then I have to reply yes sir, I received your mail, thank you very much, I will
again join, or I will again reply you more, or I will provide what information you want. This is reply. Join now. आपल्या मेलवरती आता ज्या झूम मीटिंग आपण घेतो किंवा ही जी गुगल मीट घेतो, या गुगल मीटच्या किंवा झूम मीटिंगच्या लिंक्स मेलवर तयार केल्या जातात. मग त्या मेलवर तयार करून त्या मेलवरून फॉरवर्ड केल्या जातात. फॉरवर्ड केल्या की खाली त्याला ऑप्शन येतो जॉईन नाव. इथे लिंक असते. इफ यू वॉन्ट टू जॉईन दिस लिंक, क्लिक बिलो जॉईन नाव. जॉईन केले की लगेच तुमचं ईमेल तुमच्या म्हणजे तुमची मीटिंग जॉईन होऊ शकते. पुढे काय आहे? क्लोजिंग अँड सिग्नेचर. कोणतंही पत्र लिहिताना, मेल लिहिताना मेलचा शेवट जसे की बेस्ट रिगार्ड्स, नंतर प्रेक्षकाचे नाव व संपर्क माहिती, क्लोजिंग नंतर ईमेल स्वाक्षरी सिग्नेचर दिली जाते, ज्यात नाव, पदसंख्या, संस्था, संपर्क माहिती असते. अशा प्रकारची माहिती दिली जाते. मग कोणकोणती माहिती आहे ही? तर ती आपल्याला त्यामध्ये दिली जाते. जसं की एखादा मेसेज संपला की त्या मेसेजच्या नंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन दिलं जातं की सपोज दिस इज सिग्नेचर आहे. मग ती सिग्नेचर दिली म्हणजे त्या तुमचं नाव लिहिलं जातं. कुणी मेसेज पाठवलाय, बेस्ट रिगार्ड्स मला पाठवायचे म्हणून मी बेस्ट रिगार्ड्स पाठवतो. पुढे असतं अटॅचमेंट. मगाशी आपण बघितलं होतं की अटॅचमेंट अशा प्रकारचं एक चिन्ह असतं, मेलमध्ये दिलेलं असतं ते चिन्ह. त्या चिन्हाचा अर्थ काय? इफ यू वॉन्ट टू सेंड सम अटॅचमेंट्स, सम इमेजेस, फाइल्स, पीडीएफ्स, एक्सेल, व्हॉट एव्हर, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, देन यू हॅव टू राईट अटॅचमेंट. त्याच्यावरती क्लिक करावं लागतं. मग यासोबत पीडीएफ, फोटो, दस्तावेज काय काय असेल ते अटॅचमेंटचं चिन्ह इथे दिलेलं आहे बघा. आता हे थोडंसं अस्पष्ट आहे, ते थोडं दिसणार नाही तुम्हाला, पण अशा प्रकारचं ते चिन्ह असतं. दॅट इज मीन बाय अटॅचमेंट. याच्यावरती क्लिक केलं की लगेच तुम्हाला समजतं की याच्या जोडून आपली गॅलरी ओपन करून आपण ते शोधू शकतो. आपण बारकाईने का घेतोय? बिकॉज दिस इज न्यू पार्ट फॉर यू. मेनी ऑफ यू हॅवंट सीन ईमेल येट. आपण बघितला पण नसेल. दॅट्स वाय आय एम टेकिंग दिस राईट इन डीप. देन हेडर अँड बॉडीचे फंक्शन. काय काय फंक्शन असतात? हेडर, फ्रॉम, टू, सब्जेक्ट, लिफाफ्यासारखा माहिती घेऊन जाणारा भाग. बॉडी, प्रमुख संदेशाचा भाग. ऑपरेटिंग माहितीपासून स्वतंत्र असतो. आधारे विद्यार्थी किंवा वापरकर्त्यांना ईमेल पाठवले जातात. दिस इज नॉट सो दॅट मच इम्पॉर्टंट. मग आता पुढे आपण जाऊया. यावरती आधारित काही प्रश्न आपण बघणार आहोत. कोणते कोणते प्रश्न आहेत त्यासाठी एक ईमेलचा फॉर्मॅट इथे दिलेला आहे बघा. हा एक ईमेलचा स्क्रीनशॉट आहे. मग काय काय असतं या ईमेलच्या स्क्रीनशॉट मध्ये? यू कॅन सी ऑल इनबॉक्सेस. All inboxes. You can see all inboxes. All inboxes म्हणजे सगळ्या प्रकारचे इनबॉक्स तुम्हाला इथे दिलेले. पुढे काय दिले बघा. या इनबॉक्स मध्ये देर आर सम ऑप्शन्स. व्हॉट आर दी ऑप्शन्स? प्रायमरी. प्रायमरी मीन्स दॅट इज रिलेटेड विथ, सपोज इट्स प्रायमरी मीन्स इट्स रिलेटेड विथ काही व्यक्तींची पाठवलेली किंवा काही कंपनीज पाठवलेली. आता प्रमोशन्स. प्रमोशन्स हा एक असा प्रकार आहे मेल मधला की समजा एखाद्या कंपनीला तुमच्याशी संबंधित काही हे करायचं आहे, एखादी स्कीम लॉन्च करायची, एखादी तुम्हाला स्कीम सांगायची आहे, एखादी त्यांचा सेल चालू आहे त्या संबंधी सांगायचंय, मग दॅट इज प्रमोशन. वी हॅव सीन दिस वर्ड प्रमोशन इन स्लोगन ऑल्सो. स्लोगन मध्ये आपण तो शब्द बघितला होता. सोशल. वी आर युझिंग मेनी सोशल साइट्स. व्हॉट आर दी सोशल साइट्स? सपोज व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टा, YouTube. These are many social sites we are using. And these social sites also, these companies also send you some mails, and that mails are related with socials. Updates. Now what are the updates? Updates means we are using the smartphone. In that smartphone, some functions are needs to be updation. Some apps are needs updation. मग आपल्या मोबाईल मध्ये काही ऍप्स असतात, काही फंक्शन्स असतात, त्या ऍप्सला अपडेशन आवश्यक असतं. किंवा काही
गोष्टी अशा असतात की त्या तुम्हाला वारंवार अपडेट ठेवण्यासाठी आलेल्या असतात. जुना एखादा मेल असतो, तो पुन्हा पुन्हा आलेला असतो, मग तो पुन्हा तुम्हाला अपडेट करण्यासाठी अपडेट्स नावाचा ऑप्शन असतो. मग आता इथे बघा ऑल लेबल्स आहेत. आता हे जे लेबल्स आहेत याचा अर्थ आपल्याला समजून घेतला पाहिजे. स्टार्ड मेसेज मीन्स काही मेसेजला आपण स्टार करून ठेवतो. स्टार करून ठेवलं म्हणजे तो इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. दॅट्स व्हाय वी आर डुइंग स्टार टू इट. स्नूज हा एक प्रकार आहे. स्नूज म्हणजे तुम्ही अलाराम लावला की अलाराम लावल्यानंतर दोन ऑप्शन येतात, एक स्टॉप एक कट. एक तो स्नूज. स्नूज म्हणजे मला स्नूज दॅट मीन्स टू रिमाइंड मी आफ्टर सम टाइम. मला काही वेळानंतर आठवण करा. म्हणजे आपण बघा आई आपल्याला उठवायला येते, मला उठ रे, आई थांब 5 मिनिटं थांब, आपण परत झोपतो. आई परत येते, अरे उठ ना, आई थांब फक्त 5 मिनिटं, मग आपण पुन्हा झोपून घेतो. दिस इज मेन बाय स्नूज. स्नूज मीन्स शॉर्ट इंटरव्हल ऑफ टाइम. म्हणजे कसं, सपोज एखादी कंपनीने मला काही मेसेज पाठवलेत, मेल पाठवले, ते मेल्सला मी सांगून ठेवले की हे मेल्स मला नंतर पुन्हा रिकॉल करा, पुन्हा मला ते लक्षात आणून द्या. मग त्यासाठी ऑप्शन आहे स्नूज. इम्पॉर्टंट. आता इथे काही मेसेजेस आहेत, 162 मेल्स. हे जे मेल करताय यांना 162 मेसेज आहेत. दॅट आर दी इम्पॉर्टंट मेल्स. सेंट this man or this person to whom I have a screenshot has sent 2 messages. Sent पाठवलेले आहे, त्यांनी 2 मेल्स पाठवलेले आहेत. शेड्यूल्ड काही गोष्टी या पाठवायच्या तुम्हाला. शेड्यूल इथे बघा क्लॉक पण दिलाय. काही पाठवण्यासाठी आहेत, पाठवायच्या रांगेत आहेत, दॅट इज शेड्यूल्ड. आउटबॉक्स काही मेसेज तुम्ही पाठवलेत, काही मेसेज तुम्ही पाठवलेत पण तुम्ही सेंड नाही झाले, आउटबॉक्सला थांबलेत. आउटबॉक्सला थांबलेत म्हणजे ते अजून अद्याप सेंड नाही झाले. इथे सेंडचं बटन आहे, त्याला एक बॉक्स आहे, असं बटन आहे सेंड, आणि त्याला बॉक्स करून ठेवलाय. बॉक्स मीन्स व्हॉट, दे हॅव सेंड बट दे आर इन द बॉक्स. अद्याप ते पुढे पाठवले गेले नाही म्हणून त्यांना आपण आउटबॉक्स मध्ये ठेवले. नंतर ड्राफ्ट. आता हे ड्राफ्ट म्हणजे काय, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो. ड्राफ्ट आपल्या मेसेज SMS मध्ये काही ड्राफ्ट येतात, मेल्स मध्ये काही ड्राफ्ट येतात. व्हॉट इज मीन बाय ड्राफ्ट. सपोज मला सांगितलंय की तुम्ही काय करा, तुमचं दिवसभराचं शेड्यूल बघून एका वर्गाचं रुटीन आम्हाला सेंड करा, टाइम टेबल सेंड करा. सपोज मला सांगितलं की 8वीचे टाइम टेबल सेंड करा. मग मी काय करणार, माझ्या वर्गाचं माझं काम सुरू आहे, अध्यापन सुरू आहे. त्या अध्यापनामध्ये मला वेळ मिळाला, मग मी टाईप करून ठेवणार 1 ऑगस्ट. 1 ऑगस्टला काय घ्यायचंय, इंग्लिश. 2 ऑगस्ट. 2 ऑगस्टला काय घ्यायचंय तर मॅथ. हे ऑनलाईन लेक्चरचं मला एक टाइम टेबल, एक टेंटेटिव्ह टाइम टेबल मला सांगितलं की तुम्ही तयार करून ठेवा. 3 ऑगस्ट. 3 ऑगस्टला मी सांगितलं की आपण मराठी घेऊया. असं मी टाईप केले. हे मला कोणाला पाठवायचंय, पंचायत समितीला आमच्या उजागरे साहेब बसलेले, त्यांनी मला सांगितलं की मला पवार सर एक टेंटेटिव्ह टाइम टेबल पाठवून द्या. मग मी हे टाईप करतोय. टाईप करून माझे 3, 4, 5 ऑगस्ट पर्यंत झाले. आणि काय झालं, अचानक मला काम निघालं किंवा अचानक माझ्या मोबाईलला प्रॉब्लेम झाला आणि मग मी काय केलं, मोबाईलचं मेन बटन प्रेस केलं आणि मी तसाच पाठीमागे आलो. मग तसाच पाठीमागे आल्यानंतर हे सगळं कुठे गेलं, धडनं डिलीट झालं, धडनं सेंड झालं, धडनं आउटबॉक्सला पडलं. मग वेअर इट इज इन द ड्राफ्ट. ते ड्राफ्ट मध्ये येऊन पडलं. म्हणजे त्याच्यावरती अद्याप काम सुरू आहे. त्याचा ड्राफ्ट तयार झालाय परंतु तो सेंड झाला नाही, आउटबॉक्सला पडला नाही, रिसिव्ह झाला नाही, काहीच नाही. ओनली इट हॅज अ ड्राफ्ट. तो फक्त आपण तयार केलाय, ड्राफ्ट मध्ये बसवलाय आणि ठेवलाय. त्याला आपण काही बदल केला नाही. दॅट इज कॉल्ड ॲज ड्राफ्ट. Now you come to know that what are these function, what are these symbols and what are its functions. All inboxes, primary, promotions, social, updates, start, snoozed, important, sent, scheduled, outbox and draft. म्हणजे ही जी इमेज आहे या इमेज मध्ये तुम्हाला कल्पना आली असेल की या इमेज मध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला समजले असतील. मग आता याच इमेजवरती आधारित आपण काही प्रश्न याच्यावरती सोडवणार आहोत. What is first question? Where will you click to check all received mails
फ्रॉम एव्हरी अकाउंट. प्रश्न एकदम सोपा आहे. काय प्रश्न आहे पुन्हा वाचतो. वेअर विल यू क्लिक टू चेक ऑल रिसिव्ड मेल्स फ्रॉम एव्हरी अकाउंट. प्रत्येक येणाऱ्या मेल्सला चेक करण्यासाठी तुम्ही कोणतं बटन क्लिक कराल? ऑप्शन नंबर 1 प्रायमरी, ऑप्शन नंबर 2 ऑल इनबॉक्सेस, ऑप्शन नंबर 3 प्रमोशन्स अँड ऑप्शन नंबर 4 सोशल. आता मला काय करायचंय? चेक करायचे ऑल रिसिव्ड मेल्स. सगळे मेल्स मला चेक करायचे. ऑल मेल्स. दिस इज ऑल मेल्स रिगार्डिंग प्रमोशन्स, नथिंग, नो सोशल, नो प्रायमरी, बिकॉज these are specifics and I want to know all inboxes. That's what option number 2 is correct option. म्हणजे मला काय करायचंय? मला मेल पाठवणारे जे कोणी आहेत त्यांचं ऑल रिसिव्ड मेल चेक करायचे. म्हणून मी कुठे जाणार आहे? ऑल इनबॉक्सेसला जाणार आहे. ऑप्शन नंबर 2 is correct option. Question number 2. To see email related to offers, discounts, what will you select? एकदम सोपा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे? समजा एखाद्या कंपनीने दिलेल्या ऑफर्स, डिस्काउंट्स, सेल्स अशा गोष्टी तुम्हाला जर चेक करायच्या असतील तर तुम्ही कुठे चेक कराल? इथे हा जो स्क्रीनशॉट आहे मेलचा हा पहिलाच आहे जो की वी हॅव सीन ऑलरेडी. सो वेअर विल यू क्लिक? ऑन प्रमोशन्स, ऑन सोशल, ऑन अपडेट्स, ऑन स्टार्ट. मग आता हा कंपनीशी संबंधित आहे. सोशल तर नाहीच, अपडेट सुद्धा नाही, आणि स्टार्ट मेसेज म्हणजे काय? दोज मेसेज आर इम्पॉर्टंट, दीज आर कॉल्ड एज स्टार्ट. सो प्रमोशन्स, ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट, दॅट इज प्रमोशन. मग मला जर ऑफर्स बघायचे असतील, डिस्काउंट्स बघायचे असतील तर आय विल क्लिक ऑन ऑफर्स, प्रमोशन्स मेल्स. वेअर इज प्रमोशन? प्रमोशन मेल इज गिव्हन देअर. 7 companies have sent promotion mails to this person, that is promotions. Now moving towards next question. What is next question? Which option shows the emails marked as most necessary? Marked as most necessary. खूप महत्वाचा मेसेज कोणता आहे? मग बघूयात आपण. स्नूज्ड, इम्पॉर्टंट, स्टार्ट अँड अपडेट्स. आता या 4 मध्ये सर्वात महत्वाचा मेसेज कोणता आहे? तर इथे दिलेले बघा, स्टार्ट मेसेज जो आहे तो सर्वात इम्पॉर्टंट आहे. दॅट्स वाय ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट ऑप्शन. मोस्ट नेसेसरी, इम्पॉर्टंट इज नेसेसरी, नो डाउट, बट अपार्ट फ्रॉम नेसेसरी the most necessary email is given in the start. That's why option number 3 is correct option. Where will you click to check the emails you have already sent? एकदम सोपा प्रश्न आहे. याच स्क्रीनशॉट वर अवलंबून आहे. काय प्रश्न आहे? Where will you click to check the emails you have already sent? Option number 1 sent, option number 2 outbox, option number 3 drafts and option number 4 scheduled. These are 4 options. मग आता तुम्ही ऑलरेडी सेंड केलेले जे मेसेज आहेत, ईमेल्स आहेत, ज्या कुणाला तुम्हाला पाठवायचे, ज्या कुणाला तुम्ही ऑलरेडी सेंड केलेत, मग असे मेल्स कुठे बघणार तुम्ही? तर ऑब्विसली आपण कुठे बघणार? सेंट मध्ये बघणार. का? बिकॉज इट हॅज ऑलरेडी सेंट. ऑलरेडी सेंट झालेले, ते पाठवले गेलेत, ऑलरेडी सेंट झाले, म्हणून आपण ते कुठे बघणार? सेंट मध्ये बघणार. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट आहे इथे एक आणखी एक स्क्रीनशॉट आपण बघितलेला आहे. मग आता मगाशी आपण जो बघितला तो याची ऑल इनबॉक्सेसची फाईल होती. आता इथे हा जो स्क्रीनशॉट आहे, या स्क्रीनशॉट मध्ये काय आहे की तुम्हाला मेल कोणाकोणाचे आलेले आहेत या दरम्यानच्या काळामध्ये. लेटेस्ट आहे ते एकदम. कशावरून समजलं? ऑगस्ट 7, ऑगस्ट 9, ऑगस्ट 10. इथे एक सिग्नल आहे बघा, इथे एक सिंबल आहे. कशाचा सिंबल आहे? स्टारचा सिंबल आहे. समजा हा जो वापरकर्ता आहे, या वापरकर्त्याने या स्टार वरती जर क्लिक केलं तर हा मेसेज त्यांना स्टार्स मध्ये दिसणार. कुठे दिसणार? तर इथे दिसणार स्टार. मग यांनी 3च, या संबंधितांनी 3 यांना केले, पण यांनी जर स्टार करून ठेवलं असतं तर जितक्या यांना तुम्ही स्टारवर क्लिक कराल
तितके तुमचे महत्वाचे मेसेजेस असतील असा त्याचा अर्थ आहे. मग कुणाकुणाकडून आले? मिराई असेट मार्केट म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ, ECAS CDSL कॉन्सोलिडेशन अकाउंट, नंतर SBI म्युच्युअल फंड, नंतर युअर व्हर्जन. आता हे व्हर्जन साठी आहे. इथे एक शब्द आलाय कंपोज. कंपोज मीन्स जर तुम्हाला नवीन मेल कुणाला पाठवायचा असेल तर यू हॅव टू क्लिक ऑन कंपोज. इथे मला जॉईन करण्यासाठी एक व्हिडिओ शूटिंग सारखं चिन्ह दिले. मला किती मेल्स म्हणजे ज्या माणसाला आहे त्याला किती मेल्स आलेले आहेत तर नियर अबाउट 99+ मेल ही हॅज इन हिज अकाउंट. मग पुढे बघूयात यावरती काही क्वेश्चन्स आलेत. याच वरती आधारित आपण काही क्वेश्चन घेतलेत. बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 1. इन द स्क्रीनशॉट which option is shown at the very top to search for emails? At the very top to search for emails. मग सगळ्यात वरती जे आहे सर्चच्या ऑप्शन मध्ये ते काय काय आले बघा. सर्च इन मेल, कंपोज, ऑल इनबॉक्सेस अँड डिसमिस. खूप महत्वाचं आहे आणि खूप सोपं सुद्धा आहे. खूप अवघड त्याच्यात काहीच नाही. काय विचारलंय? इन द स्क्रीनशॉट. हा जो स्क्रीनशॉट आहे या स्क्रीनशॉट मध्ये विच ऑप्शन इज शोन, कोणता ऑप्शन दाखवलाय ऍट द टॉप, व्हेरी टॉप टू सर्च फॉर ईमेल्स. सगळ्यात टॉपला काय दाखवले तर ते चेक करायचे आपल्याला, ते शोधायचे. व्हॉट इज ऍट द टॉप? ऍट द टॉप दे हॅव गिव्हन ऑल इनबॉक्सेस. दॅट इज मीन्ट ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. मग तुम्ही मला सर्च इन मेल पण आहे, सर्च इन मेल पण आहे, पण ते सर्च इन मेल इथे दिलेलं आहे त्याची आपल्याला गरज नाही. त्याच्या खाली तुमचं पेज सुरू होते. दॅट्स वाय ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट ऑप्शन, ऑल इनबॉक्सेस. क्वेश्चन नंबर 2. What is the subject line for the email received from ECAS? ECS, maybe ECAS is related with company related, or maybe the portfolio related. This company is working, ECAS. मग याची सब्जेक्ट लाईन काय आहे? अगोदर आपल्याला ECS चा मेल सापडावा लागेल. ओके, ECS चा मेल आपल्याला सापडवलाय, आपण तो शोधलाय. सो व्हॉट इज द सब्जेक्ट लाईन? CDSL consolidated account, SBI mutual fund portfolio, Mirai asset mutual fund monthly portfolio, God could use you. What is the ECAS? मग त्याचं सब्जेक्ट लाईन काय? म्हणजे हे जे कोणी वापर करणारे आहे या वापर करणाऱ्यांना वाचण्यासाठी लगेच क्लिक होण्यासाठी सब्जेक्ट लाईन दिलेली असते. इथे दिलेली आहे ती आपण वाचू शकतो. मग ती वाचायला मिळाली की आपण पटकन त्याच्यावर क्लिक केलं पाहिजे की ही आपल्याला काहीतरी महत्वाचे आहे. CDSL consolidated account, that is the subject line. Option number 1 is correct option. Option number 1 is correct option. Again जाऊयात पुढे. Question number 3. Which sender's email has a PDF attachment? आता हा पण महत्वाचा प्रश्न आहे. मग या तुम्हाला या व्यक्तींना जे मेल्स आलेले आहेत त्या मेलमध्ये असे कोण सेंडर आहेत त्या सेंडरला PDF त्यांनी अटॅचमेंट म्हणून पाठवलेली आहे. मग आपण हे बघितलं होतं की अटॅचमेंटचं एक सिग्नल असते, अटॅचमेंटचं सिम्बॉल. व्हॉट इज दॅट सिम्बॉल? दॅट सिम्बॉल इज लाईक दिस इज अटॅचमेंट. ते आपण बघितलं होतं मेलमध्ये मग या वापरकर्त्याला, हा जो कोणी वापरकर्ता आहे यांना कोणीतरी मेल पाठवलाय अँड इन दॅट मेल ही हॅज सेंड अ PDF. Who is that sender? We have to find out. Either it is SBI mutual fund, either it is ECAS, either it is your version, or either it is Mirai asset mutual fund. चारच मेन आपल्याला दिसत आहेत. मग याच्यामध्ये कोणी पाठवले PDF तर आपल्याला हे बघितलं की लगेच लक्षात येईल की कोणी PDF आहे. PDFचं सिग्नल कुठे दिसतंय, सिम्बॉल कुठे दिसतंय तर हिअर इज द सिम्बॉल. जुलै 2025 AAO असं काहीतरी व्हर्जन आहे, त्याच्यामध्ये हा PDF सिम्बॉल दिलेला आहे. मग कुणी पाठवलाय तो? ECAS नी पाठवलाय. ECAS ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट ऑप्शन. एकदम सोपे प्रश्न या ईमेल वरती विचारले जातात. फक्त काय, वी हॅव टू ऑब्झर्व केअरफुली. मग आपण गेल्या काही दिवसांपासून काही टेक्निक्स बघत आहोत. फर्स्ट ऑफ ऑल रीडिंग क्वेश्चन, सेकंड वोकॅब्युलरी. या प्रश्नामध्ये जे काही शब्द आहेत त्या शब्दांचे अर्थ समजून घेणे, दॅट इज वोकॅब्युलरी. थर्ड
read the options carefully. Option पण carefully वाचणे. Fourth, what is fourth? Fourth is elimination method. Elimination method means what? The options which are less important or not important, we have to minimize those options. This is fourth technique. What is fifth technique? Taking risk. पाचवं टेक्निक आहे रिस्क घेण्याचं. आपण कोणती रिस्क घेतो की ह्या ज्या गोष्टी आपण तिथे मांडतोय, ज्या समजा इलिमिनेशन केलं तर 2 ऑप्शन आपल्याकडे उरले, मग त्या 2 पैकी आपण 50-50% रिस्क घेतो आणि त्या रिस्क मधून आपण योग्य उत्तरापर्यंत पोहोचतो. दीज आर द 5 बेसिक टेक्निक्स यू हॅव टू फॉलो व्हेन यू आर फेसिंग कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स like scholarship, like ISRO, like whatever the competitive exams you are facing. And apart from the school life, after finishing your school life, the competitive exams you are going to follow, and for that competitive exams these 5 things are very important for you. ह्या महत्वाचे आहेत हे पंचतत्व. मग हा झाला प्रश्न तिसरा. मग याच स्क्रीनशॉट वरती आणखी एक प्रश्न आहे. हाऊ मेनी unread mails are shown in total at the bottom. हा जो स्क्रीनशॉट ज्या व्यक्तींचा आहे त्या व्यक्तींच्या याच्यामध्ये unread mails, unread the mails which haven't read by the user. How many unread mails? 9 plus. Option number 2, 99 plus. Option number 3, 10 plus. Option number 4, 100 plus. मग इथे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की असे 99 प्लस मेल्स आहेत या वापरकर्त्याकडे की त्यांनी ते वाचलेले नाहीत, अद्याप त्यांनी वाचलेले नाहीत. ही हॅवंट और व्हॉट एव्हर मे बी ही और शी हॅवंट रीड 99 प्लस ईमेल्स. दिस इज द आन्सर. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट ऑप्शन. मग हे या मेल मध्ये दिलेलं आहे ते आपल्याला त्यावरती शोधायचं आहे. आता इथे आणखी हा एक पोर्टफोलिओ मेल अकाउंट आहे. हे आणखी एक मेल अकाउंट आहे. या मेल अकाउंट मध्ये तुम्हाला दिसत असेल SBI, टीम क्वांट म्युच्युअल, PPFAS म्युच्युअल फंड, SBI कार्ड, VP लाईव्ह सपोर्ट, YouTube प्रीमियम, चॅट GPT, SBI रिवॉर्ड्स, स्टुडंट सक्सेस टीम. बघा आता इतके सगळे मेल्स या मेल हा जो वापरकर्ता आहे यांना आलेले आहेत. मग या मेल्स वरून आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत. आता इथे बघा काही सोशल साइट्स आहेत. YouTube आहे, चॅट GPT आहे, या सोशल साइट्स आहे. SBI कार्ड बँकेचा SMS आहे. हा म्युच्युअल फंडचा, इथं सुद्धा बँकेचा एक मेसेज आहे. म्युच्युअल फंडचा आहे. इथे SBI रिवॉर्ड्स आहे. इथं स्टुडंट सक्सेस टीम, हे जे वापरकर्ते आहेत यांच्या स्टुडंट सक्सेस टीम नावाचा काहीतरी प्रोग्राम आहे आणि त्या प्रोग्राम संबंधीचे मेल्स आलेले आहेत. मग त्यावरती आधारित काही प्रश्न वी हॅव टू फाइंड आउट और वी हॅव टू प्रॅक्टिस. क्वेश्चन नंबर 1, abridged annual report for FY 2024-25 हा ईमेल कोणत्या पाठवणाऱ्याकडून आला आहे. आता इथे हा मराठीत टाईप झालाय मेसेज आपल्यासाठी, परंतु वी हॅव टू ट्रान्सलेट इट इन इंग्लिश. हु हॅज सेंट ईमेल ऑन abridged annual report for financial year 2025. abridged annual report कोणत्या मेल वापरणाऱ्याकडून पाठवलाय आपल्याला. मग बघायचं आपल्याला SBI कार्ड, PPFAS म्युच्युअल फंड, VP लाईव्ह सपोर्ट और YouTube प्रीमियम. मग कोणी पाठवलंय? देन वी हॅव टू चेक हु हॅज सेंट abridged annual report. इथे दिसतोय abridged annual report. मग हा कोणी पाठवलाय abridged annual report? तर PPFAS म्युच्युअल फंड. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट ऑप्शन. PPFAS म्युच्युअल फंड. देन पुढचा एक मेसेज आहे बघा. What is the date or when you have received YouTube Premium's mail? YouTube Premium हा मेल तुम्हाला कोणत्या दिवशी प्राप्त झालेला आहे असा एक छोटासा प्रश्न आहे. मग आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. व्हॉट आर दी ऑप्शन? ऑप्शन नंबर 1 24th जुलाई, ऑप्शन नंबर 2 25th जुलाई, ऑप्शन नंबर 3 26th जुलाई, ऑप्शन नंबर 4 29th जुलाई. First of all, we have to find out where is YouTube Premium. Here is YouTube Premium. And YouTube Premium, what is the date of YouTube Premium? The mail received date. The received date is given at the right side and the date is 25th of July. Option number 2 is correct option.
25 जुलै. कोणत्या दिवशी आलाय आपल्याला हा मेल? ज्यांना कुणाला आलाय त्यांना 25 मेला जुलैला आलेला आहे. क्वेश्चन नंबर 3, सेफ्टी टिप्स फॉर SBI कार्ड अकाउंट. हा ईमेल कोणी पाठवलाय? हु हॅज सेंड सेफ्टी टिप्स फॉर युअर SBI कार्ड अकाउंट? मग हा मेल कोणी पाठवलाय? ऑप्शन नंबर 1 SBI रिवॉर्ड्स, ऑप्शन नंबर 2 SBI कार्ड, ऑप्शन नंबर 3 टीम क्वांट म्युच्युअल, ऑप्शन नंबर 4 स्टुडंट सक्सेस टीम. मग आपल्याला बघावं लागेल, शोधावं लागेल की हा कोणी पाठवलाय. बघूयात आपण. सेफ्टी टिप्स आता इथे कुठे वाचायला मिळते का पाहूया. सेफ्टी टिप्स कुठे दिसतंय का? सेफ्टी टिप्स, येस, सेफ्टी टिप्स फॉर युअर SBI अकाउंट. आणि अशा प्रकारच्या ज्या लाईन्स असतात त्याला काय म्हटलं जातं ते आपण मगाशी बघितलंय. दिस इज सब्जेक्ट. या मेलचा हा सब्जेक्ट लाईन आहे. ही जी आहे ही आपली या मेलची सब्जेक्ट लाईन आहे. सब्जेक्ट लाईन म्हणजे मुख्य विषय. हा मेलचा मुख्य विषय वाचला की आपल्या लक्षात येते की हा मेल कशा संबंधीचा आहे. मग आपण तो ओपन करायचा की नाही, आपण तो बघायचा की नाही, वी हॅव टू डिसाइड. देन हु इज द सेंडर? द सेंडर इज गिव्हन देअर SBI कार्ड. SBI कार्ड, ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट ऑप्शन, SBI कार्ड. मग हा जो ऑप्शन आहे SBI कार्ड यांनी या संबंधितांना पाठवलेला आहे मेल. कोणता मेल पाठवलाय? सेफ्टी टिप्स फॉर युअर SBI कार्ड अकाउंट अँड सेंडर इज SBI कार्ड, ऑप्शन नंबर 2. नंतर पुढे क्वेश्चन नंबर 4, ChatGPT कडून आलेल्या ईमेलचा सब्जेक्ट काय आहे? व्हॉट इज द सब्जेक्ट ऑफ द मेल रिसीव्ड फ्रॉम ChatGPT? व्हॉट इज द सब्जेक्ट? ऑप्शन नंबर 1 some handy ideas for you, option number 2 bring your ideas to life, option number 3 AI updates for you, and option number 4 new ChatGPT features. These are the 4 options. मग आपल्याला काय विचारले? सब्जेक्ट. We already know that subject line is given where the mail has been sent and it is in highlighted form. It is in highlighted form. Highlighted form मध्ये असते. मग ChatGPT कडे येऊया. ChatGPTचा हा सेंडरचं नाव आहे. इथे सब्जेक्ट आहे तो हायलाइट करून दिलेला आहे. व्हॉट इज द हायलाइटेड सब्जेक्ट? इट इज सम हँडी आयडियाज फॉर यू. ऑप्शन नंबर 1 सम हँडी आयडियाज फॉर यू. एकदम सोपा प्रश्न आहे. First of all, find out where is ChatGPT. Then find out where is subject. Subject is mentioned in the bold line, that is some handy ideas for you. Option number 1 is correct option. Some handy ideas for you. मग आता पुन्हा हे एक अकाउंट आहे. या अकाउंट संबंधीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इथे दिलेल्या आहेत. जीमेलचा अकाउंट आहे. प्रायमरी, प्रमोशन्स, सोशल, अपडेट्स आहेत 5. स्टार्ट मेसेज काहीच नाही. स्नूज्ड काही मेसेज तुम्हाला करायला सांगितले तर ते नाहीत. इम्पॉर्टंट 24 आहेत. सेंट 0, शेड्यूल 0. आउटबॉक्सला 5 मेसेज पडलेले आहेत. ऑल मेल्स किती आहेत? 99+. स्पॅम हा एक ऑप्शन इथे दिलेला आहे. व्हॉट इज मीन बाय स्पॅम? आता हे स्पॅम म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. व्हॉट इज स्पॅम? स्पॅम इज दॅट suppose there are some companies, there are some fake senders, and suppose these fake senders trouble you a lot. तुम्हाला ते फेक सेंडर जे असतात ते फेक सेंडर तुम्हाला फसवण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम्स, वेगवेगळ्या लिंक्स टाकत असतात. मग आपल्याला समजलं की या लिंक कडून आपल्याला म्हणजे फेक मेसेजेस येत आहेत. मग दॅट इज कॉल्ड ॲज स्पॅम. आपण त्यांना कॅटेगराइज करून ठेवायचं की स्पॅम. त्या व्यक्तींचा पुन्हा कधीही आपल्याला मेल आला तरी तो कुठे बसेल? स्पॅम मध्ये असेल. नंतर आहे ट्रॅश. व्हॉट इज मीन बाय ट्रॅश? सपोज इथे मला मेल आलेले आहेत. द मेल विच मेल्स आय हॅव डिलीटेड ऑलरेडी दे आर ट्रान्सफर्ड टू द फोल्डर दॅट इज कॉल्ड ॲज ट्रॅश. मी जे मेसेज माझ्या इनबॉक्स मधून डिलीट केलेले आहेत ते मेसेज कुठे जाऊन पडतील? ट्रॅश मध्ये पडतील.
त्या ट्रॅशला इथे डब्बा पण दिसतोय बघा, तो डिलीटचा डब्बा आहे. मॅनेज सबस्क्रिप्शन, आता हा थोडासा ऍडव्हान्स फंक्शन आहे. तुमच्या मेलमध्ये जे कोणी सबस्क्रिप्शन तुम्ही घेऊन ठेवता, उदाहरणार्थ आपण हॉटस्टार घेतो, जिओ घेतो, वेगवेगळ्या सबस्क्रिप्शन तुम्ही अमेझॉन घेताय, तर ते सबस्क्रिप्शन मॅनेज करण्यासाठी जे नोटिफिकेशन येतात, ते नोटिफिकेशन दिलंय की न्यू सबस्क्रिप्शन यू हॅव, मग ते सबस्क्रिप्शन आपल्याला तिथे मॅनेज करावं लागते, द्यावं लागते. सो दीज आर सम क्वेश्चन्स. आता यावरती आधारित काही क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला बघायचे आहे. क्वेश्चन नंबर 1, हाऊ मेनी ईमेल्स आर इन द प्रायमरी कॅटेगरी. प्रायमरी कॅटेगरीमध्ये किती मेल्स आहेत ते आपल्याला बघायचे. नाउ वी हॅव टू फाइंड आउट द स्क्रीनशॉट, अँड इन दिस स्क्रीनशॉट हाऊ मेनी मेल्स आर देअर इन प्रायमरी. सो देअर आर 978 मेल्स देअर आर इन द प्रायमरी कॅटेगरी. प्रायमरी अगदी प्राथमिक कॅटेगरीमध्ये किती मेल्स आहेत, तर वी हॅव टू फाइंड आउट, और वी कुड easily come to know how many males are there in primary. Then which category has 53 new males? 53 new males, find out. We have to find out there 53 new males are available in promotions. Option number 3, promotions. सोपे प्रश्न आहे त्याच्यावरती. Question number 3, how many drafts are currently saved? किती ड्राफ्ट सेव्ह करून ठेवले? 2, 5, 24, 99 प्लस. वी हॅव टू फाइंड आउट ड्राफ्ट. ड्राफ्ट शोधावं लागेल. ड्राफ्ट शोधलं, काय आहे, किती आहेत ड्राफ्ट? 5 ड्राफ्ट्स. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट ऑप्शन, ड्राफ्ट्स. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4, हाऊ मेनी ईमेल्स आर इन द स्पॅम फोल्डर. स्पॅम मी तुम्हाला सांगितलं व्हॉट इज मिनिंग ऑफ स्पॅम. मग स्पॅम कडे जाऊया. इथे स्पॅम दिसतंय. सो हाऊ मेनी मेल्स आर देअर? 2 mails are there. Option number 2 is correct option, spam. 2 mails are there in the spam option. तर विद्यार्थी मित्रांनो, ईमेल हा तुमच्यासाठी थोडासा नवीन भाग असल्यामुळे अधिक स्पष्टीकरण आपल्याला त्याचं द्यावं लागलं. अधिक मराठीमध्ये म्हणा किंवा अधिक डिटेल्समध्ये आपण तो घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. होप सो यू अंडरस्टँड वेल. आतापर्यंतचा आपला भाग तुम्ही नक्की एन्जॉय केला असतील. All parts I think you all enjoyed. That is all from my side. Thank you very much. खूप खूप धन्यवाद. Good night. शुभरात्री सर्वांना. Take care and study hard. Best of luck.